तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आस्कर मोरे नंबर 1 मध्ये. आज मी चाललो आहे मंडणगडला आणि अचानकमध्ये आम्ही निघालो आहे मंडणगडला. सो पुन्हा एकदा चाललो आहे ॲक्टिवावरती सगळी तयारी झालेली आहे आमची. आणि आता माझ्यासोबत माझी मिसेस आहे रमा, आणि ही ॲक्टिवा आहे, जुनं मॉडेल आहे ॲक्टिवा 3G. सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे आणि अचानकमध्ये अशी तयारी झाली, त्या म्हणजे कन्फर्म नव्हतं जाणं आणि आता निघत आहोत. तर भेटूया. डोंबिवलीवरून निघालोय, चाललोय आता मंडणगड. म्हणजे साधारण याचं 7 तास होते, तरी आपण अंदाजे 7 तास जाऊया. आणि फुल ट्रॅफिक. ही बघा आमच्या डोंबिवलीची ट्रॅफिक. आता आपण आहोत बदलापूर मार्गावर, म्हणजे पनवेलला गावातल्या रोडने जाणार आहोत. समोर दिसते ती पलावा सिटी. लोढा पलावा रोड. म्हणजे अजून पण आपण पनवेलला नाही. 3 तास 43 मिनिटं. आता आम्ही ऑलमोस्ट पनवेलला आलो आणि वाजले आहेत 4. पनवेल बस डेपो पण नाही लागले, म्हणजे आता पुढून बस डेपो लागल्यावर आम्हाला कळलं. म्हणजे ऑलमोस्ट ती गाडी अशी करणार तिकडे. आता इथून सरळ पुढे. आणि आता इथून 3 तास 6 मिनिटं, म्हणजे 140 किलोमीटर. आता हा आहे पळसपे फाटा. पळसपे फाटा आणि आम्ही इथून निघालोय. म्हणजे आम्ही पनवेलाला सोडलंय आणि पळसपे फाट्याला लागलोय. हे जयमल्लार हॉटेल लागतं, तिथून जो सरळ रोड आहे. आता इथून मंडणगड 3 तास 1 मिनिट दाखवते. तर मित्रांनो, इकडे इंदापूर डेपो आहे आणि ह्या साईडला आहे तो आपला मानगाव रस्ता. आणि त्याच्या इथे हार्डली 2 ते 3 मिनिटाच्या हॉटेल वेदांत. तिकडे आता आलोय आपण.
गाडी इकडे ठेवले, बॅग अशी अडकवले, हेल्मेट वगैरे ठेवतो. आता चहा वगैरे घेऊया. तर मित्रांनो, आता पोहोचलो मी मंडणगडला. कारण वातावरणामध्ये एकदम म्हणजे एकदम काठाला झालं आहे. आता थोडं बिस्किट वगैरे घेतो. इथं पाठीमागे एक केकचं शॉप आहे. त्या केकच्या शॉपमध्ये काहीतरी घेऊया घरी थोडंसं बिस्किट वगैरे. बाकी पान सुपारी वगैरे काही घ्यायला भेटलेलं नाही. तर आता मी मंडणगड डेपोमध्ये आहे. पाठीमागे माझ्या मंडणगड डेपो आहे आणि इथून मला आता हार्डली 10 ते 20 मिनटं लागतील. 20 मिनटं लागेल आणि 20 मिनटामध्ये आम्ही पोहोचू. सामाने पण अंगावरती टॉवेल घेतला. ॲक्च्युली काय झालं की 7:30 वाजले मला. म्हणजे 6:30ला आम्ही पोचलो होतो. इंदापूर क्रॉस केलं होतं, पण थोडा चहा नाश्ता करण्यासाठी थांबलो तर तिथे खूपच उशीर झाला आणि तिकडे उशीर झाला त्यामुळे मग इथे यायला आम्हाला आता 9:30 झालेत. घरी जाईपर्यंत 10 होतील. ॲक्च्युली बघत होतो की लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करत होतो, पण रस्ते चांगले आहेत, रस्ते खूप चांगले आहेत. मात्र रस्त्यांचा काही इश्यू नव्हता. प्रॉब्लेम झाला तो फक्त आम्हाला थंडीचा, कारण खूपच थंडी आहे. मग चेंज करावं लागलं. वरती एक टी शर्ट आहे घातलं आहे, म्हणजे 2 टी शर्ट घातलेत मी. एक टी शर्ट आहे आणि त्याच्यावरती आणखीन एक टी शर्ट घातलं, असे 2 टी शर्ट घातले. प्लस हा जो हे आहे बंडाला तो एक लावला आहे आणि आवाजामध्ये पण फरक आला आहे आणि थंडी वाजायला लागली खूप. चला. आता वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि आम्ही हा जो मंडणगडचा पुढचा रोड आहे तो क्रॉस करतोय. आता ते काढत आहे, पण तुम्ही जर स्कूटीने वगैरे येणार असाल तर जरा सावकाश गाडी जाणार. कारण मध्ये आम्ही एक मानगावच्या पुढे वगैरे आम्ही एक अपघात बघितलेला होता. तो काही व्हिडिओ वगैरे आम्ही काढला नाही, बरोबर नाही वाटत असं. म्हणून तुम्ही जर गाडी चालवणार असाल, म्हणजे तुम्ही जर चालत असाल किंवा तुम्ही कोणाच्या सोबत असाल तर एकदम केअरफुली गाडी चालवा. तुमचा आणि इतरांचा हे जीव खूप महत्वाचा आहे, ही बाब लक्षात ठेवा. आम्ही खूप सेफली गाडी चालवतोय, सावकाश आरामात. काही आम्हाला घाई नाही आहे, कारण शेवटी घरी जायचंय, घरीच जायचंय. म्हणून आम्ही आमच्या वेग आणि सगळ्या समतोल सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही सावकाश गाडी चालवतोय. तर तुम्ही सुद्धा, माझं इंटेन्शन एवढंच आहे की तुम्ही सुद्धा सावकाश आणि छान गाडी चालवा आणि आरामात तुमच्या ड्राईव्हचा आनंद घ्या. थोडंसं टाळोखे, भीतीदायक असं काही नाहीये. तुमच्या मनाची भीती असते, त्याच्यामुळे त्या गोष्टीची तुम्ही जास्त हे होऊ शकतं, पण बाकी काही नाही. बिंदास जाऊ शकता आरामात. हेडलाईट चांगली ठेवायची, क्लीन मध्ये गाडी चालवायची, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती वाटणार नाही. तर मित्रांनो, मी आता पोचलोय घरी. वाजले 10 वाजले मला येईपर्यंत आणि 10 वाजले असता म्हणजे तुम्ही बघताय आता घरी सगळे आहेत. नाही वायफाय नाही चालू, हे घेतलंय असंच. तात्या बोलतात वायफाय चालू आहे काय. तात्या बघा, हॅलो करा तात्या. हॅलो, हाय हाय करा. तुम्ही हाय करा तर. तात्या हाय करतायत, टाटा बाय बाय करतायत. व्हिडिओ काढायचा आणि याच्यावर टाकायचा.